हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. गुड मॉर्निंग. आता वाजलेले आहेत 6 आणि तयारी झालेली आहे. 7 वाजताची आरती आम्हाला अटेंड करायची आहे. त्यासाठी आम्ही सगळेच तयार झालो लवकरच. आणि जसं तुम्हाला माहीतच आहे, इथलं वातावरण खूप छान असते. इथे आल्यानंतर खूप पॉझिटिव्ह वाटते. इथे तर शूटिंग करू देत नाही आतमध्ये, पण जेवढं माझ्याच्याने दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवणार आहे. माझ्या निमित्ताने घर बसल्या तुमचंसुद्धा गजानन महाराजाचं दर्शन घडणार आहे. तर व्हिडिओसोबत असेच कनेक्ट राहा आणि संपूर्ण व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा. जय गजानन. जय गजानन. इकडे जितेंद्रराव सुद्धा तयार आहेत. नमस्कार. चला, 7:30ची आहे का? 7ची आरती आहे. 6:45 झालेली आहे. सगळ्यांची तयारी झालेली आहे. एक एक जण उतरत आहे खाली. ताईची नाही झाली का तयारी? तर थंडी भरपूर आहे इथे. स्वेटर घेतलेलं आहे मी. बघू, जेवढी थंडी सहन करता आली तेवढी मी थंडी सहन करणार आहे. नाही तर मग स्वेटर घेतलेलंच आहे. चला, व्हिडिओसोबत असेच कनेक्ट व्हा. गुड मॉर्निंग. चला, आता आरती मिळते नाही मिळत माहिती नाही आहे. तयारी तर आमची झालेली आहे. सुप्रभात. जय गजानन. जय गजानन. आणि आमचं नवीन कपलसुद्धा येत आहे. गुड मॉर्निंग वगैरे. मग जय गजानन. तर इथे चहा, दूध, कॉफी सगळं मिळते 5 ते 10 वाजेपर्यंत. कॉफी मी सांगितलं. कशी आहे कॉफी? नाईस आहे. कॉफी खूप छान आहे. खूप छान आहे. पल्लवी, कशी आहे कॉफी? पाक नाईस. हो, मला चला, आम्ही कॉफी पिऊन घेतो आणि मग बघतो आता तिथे गेल्यानंतर लाईन वगैरे आहे का. कोणत्या माऊली गर्दी आहे. आठवतं लास्ट टाइम? हो, आठवतं ना त्याला. म्हटलं मी त्यांना की जर शूटिंग घेता आलं तर घेईल, नाही तर मग मागच्या वेळेस असंच झालेलं होतं. शूटिंग घेत होती पण ते लोक मनाई करतात. पण मी तरी थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता. यावेळेस सुद्धा तसाच प्रयत्न करीन, नाहीतर मग समजून जा. छान दिसत आहे. पल्लवी, गजरा घेऊन घेऊ पण तिथे लावशील गजरा? नाही, मला आवडते यार, मी लावेल. दाढ़ी को इथून लावेल. तू कहाँ पे दाढ़ी पे लगाएंगा गजरा? आपण सकाळी इतका छान व्ह्यू आपल्याला पाहायला मिळाला असता का? कॉलेजचे विद्यार्थी. जय गजानन. पहा ना दोघे जण. बोला ना काही. ननन भाऊजी बसले. बिचारा नवरा बसला मागे. साबुदाणा, दही, पोहे आणि उपमा, इडली आणि हा सांबार वडा. प्लेट खाली झालं. सगळ्यात छान काय आवडलं तुला? काय होतं खाण्यात सगळ्यात बेस्ट? उपमा ना. छान होता. मलाही उपमा आवडला. तुला रे? मला सगळंच आवडलं. हाँ, सगळं टेस्ट होती ना. तुला आती थी पोहा, सांबार वडा? हाँ, भगवान के घर में सब अच्छा लगता है. तुला काय आवडलं? पाक, सांबार वडा, इडली. तुला बिट्टू? छान होतं ना.
तर उपमा, सांबार वडा, इडली आणि पोहे आणि साबुदाणा हे सगळं होतं आणि अन्नाला खरंच खूप जास्त चव आहे. घेतलं ना आम्ही आता आता कशा झंझट 30 रुपयाला एक हार आणि इतका छान आहे. ताज्या फुलांचा हार छान वाटत आहे. फ्रेश आहे फुलं एकदम. हॅलो, कुठे आहे तुम्ही? आता मंदिराकडे आम्ही चाललेलो आहोत दर्शन घेण्यासाठी. काही बोलायचं आहे का तुम्हाला? जय गजानन म्हणा ना. जय गजानन. श्री गजानन. श्री गजानन. जय गजानन. सगळ्यात पहिले यांचं दर्शन करायचं आणि मग जायचं मंदिराकडे. तर हा रस्ता आहे श्रीचे समाधी दर्शनाकडे, श्रीमुख दर्शनाकडे. इकडे जायचं आहे आपल्याला. फ्रेंड्स, छानपैकी दर्शन झालं आमचं. आता आम्ही प्रसाद घ्यायसाठी चाललेलो आहोत. 7ची आरती आम्ही अटेंड करणार होतो, पण 7ची आरती मिळाली नाही कारण खूप वेळ झालेला होता आणि 11ची आरती आम्हाला मिळालेली आहे. आता प्रसाद वगैरे घेतो आणि त्याच्यानंतर मग ठरवू कुठे जायचं आहे ते. छान दर्शन झालं ना आपलं. चला, आता आमच्या इथली मंडळी बसलेली आहे तिथे कारण त्यांचं सगळ्यात पहिले दर्शन झालं. आम्ही पारायण वगैरे म्हटलं त्याच्यामुळे आम्हाला थोडा वेळ झाला. आरती पण मिळाली, छान वाटलं आहे ना. ऊन आली आहे मस्त. 11:30 पावणे 12 झालेले आहे. 7ची आरती नाही मिळाली, 11ची आरती मिळाली आणि मी म्हटलंच होतं की 11 वाजताची आरती आपण करू, पण सगळ्यांचं म्हणणं असंच होतं की सकाळची आरती करू म्हणून. पण ठीक आहे, आरती मिळाली ते मेन आहे, ते महत्त्वाचं आहे. आणि मस्त झुरुक झुरुक वारा येऊन राहिला आहे आणि ऊनही आहे मस्त. दोन्ही मिळून राहिलं सोबतच. पहा, दिसत असेल तुम्हाला, केस उडत आहे माझी. सतत कंटिन्यू झाडत असतात हे ना. जो प्रसाद मिळतो आपल्याला तर तो मोजकाच घ्यायचा असतो, खूप जास्त घेऊन ठेवायचा नाही आणि मग तो टाकावा लागतो. अजिबात चांगलं वाटत नाही टाकायला, म्हणून थोडंच प्रसाद घ्यायचा, जेवढं आपल्याला लागते तेवढाच. आमची सूनबाई पण हो म्हणत आहे. आम्ही प्रसाद घेत आहोत आणि जेवण केल्यानंतर मग भेटते. छान जेवण झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही चाललेलो आहोत गेटच्या बाहेर, म्हणजे मंदिराच्या बाहेर. नंतरचा प्रोग्राम माहिती नाही आहे काय आहे तो. तर आनंद सागर सुरू झालं की नाही माहिती नाही आहे. एका माऊलीने सांगितलेलं होतं की सुरू झालेलं आहे, तर बघू तिथे वगैरे जाता आलं तर मग ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर इथे आम्ही देणगी देण्यासाठी आलेलो आहोत. लाडू, प्रसाद आणि लाडू आणि ही राख आहे का मम्मा? हो, राख सर. तर आम्ही अदितीच्या हाताने देणगी दिलेली आहे. अदिती, बघा काय पाहिजे घ्या. मॅडम
हे सुंदर वाटतंय ना, है ना? असला 2 म्हणते. हा कलर गोड आहे ना. हे कितीला आहे? 100 ला. काही कमी नाही? 90 द्या तुम्ही. 50 ला. कितीला आहे? ही छोटी छान वाटते ना. 150 ला 2. कितीला आहे? 120. दाखवा काढून बाहेर कसं आहे ते. डॉल 50 ला. मार्बल आहे, फुटणार नाही. कितीला? 60 रुपयाला. 100 ला 2. 20 ला लावून द्या ना. हो, या वर्षी नाही येणार, पुढच्या वर्षी येईन का? पक्क. आम्ही आता आलेलो आहोत नागझरी या मंदिरामध्ये. आता बघू आतमध्ये काय आहे. पहिल्यांदा आलेलो आहोत आम्ही. आणि रस्ता एवढा खराब आहे. ॲटोनी आलो आम्ही. ॲटोनी एवढं थकवलं आम्हाला खूप जास्त. ऊनही वाढली ना. सुंदर दिसत आहे ते. हा गेट असेल है ना. आपण इकडनं आलो ना, या पायरीवरून आलो आपण. छान आहे. म्हटलं पाहिजे. कसे करतात, खायला प्यायला देतात आणि ओरडतात पण, है ना. ते परवडते. हेलो गाइस, लाइन में आ जाओ. अपनी अपनी पहचान दिखाओ. शाम की बज गए 6:30 और हम सब तैयार हो गए अच्छी नींद लेके. मुझे तो नींद आई नाही जरासं. त्यानंतर आता आम्ही फ्रेश झालो आणि चाललेलो आहोत आनंद सागर इथे. तर माहिती नाही सुरू झालेलं आहे की नाही, तर जाऊन बघणार आहोत आणि असंच मार्केट वगैरे मग फिरू. चला, दर्शन तर छान झालेलंच आहे जसं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. उद्या आमची सकाळी 9ची ट्रेन आहे. तर मग आम्ही निघणार आहोत. थोडं लवकरच निघावं लागेल. आणि यांची ट्रेन आहे मुंबईची. किती वाजताची आहे? 2 वाजताची आहे ना. बिट्टू गोलू हे जाणार आहे मुंबईला. 2 वाजताची ट्रेन आहे. चला, व्हिडिओ सोबत अशीच कनेक्ट करू. आराम झाला, छान झोप झाली तुझी. आमच्या माइंडमध्ये जरा वेगळे विचार आहे, कारण आईची तब्येत ठीक नाही आहे. त्याच्यामुळे सतत तोच विचार येत होता आमच्या माइंडमध्ये की आईची तब्येत ठीक नाही आहे, आईची तब्येत ठीक नाही. तर मला दुपारी झोपच नाही आली. त्याचाच विचार येत होता. आईला फोन करू. आईला फोन करून बघतो आम्ही. याच्यातून तुम्हाला जायचं असेल तर 30 रुपये सवारी आहे. आम्ही 9 लोक आहोत. त्याला 200 रुपये म्हटलं तर नाही तयार झाला तो. तयार झालेला आहे. 9 लोकांचे 200 रुपये 30 रुपयेच्या हिशोबाने ते ऍडजस्ट करवत आहे ना. आम्ही इकडे बसलो असतो. तुम्ही 3 लोक इकडे बसा, एक समोर. हे पायरीवर पायऱ्या. तुला इथं बसायचं आहे का? मी इकडे बसते. बसलो आम्ही आता. मी पण बाहेर. हे हात पकडायला नाही आहे. डेंजर आहे, डेंजर. मस्त मजा घेऊ. किती दिवसानंतर बसलो आपण, नाही का. तू नाही दिसत आहे. मावशी राखू इकडे. याच्यात मजा. मला नाही पकडू मग मी. मी आलेलो आहोत मार्केटमध्ये. बघू इथलं मार्केट कसं आहे ते. मेन मार्केट हेच आहे का? आणि मेन म्हणजे शेगावची कचोरी खूप फेमस आहे. ती सुद्धा खायची आहे. मगाशी राहून गेली. बघू कशी टेस्ट आहे. वैशिष्ट्य आहे शेगावच्या कचोरीमध्ये.
की सेमच असते टेस्ट हे बघणार आहोत। या शेगाव कचोरी सेंटरमध्ये आता आम्ही थांबलेलो आहोत इतक्या दूर आल्यानंतर। खूप दूर चालत आलो आम्ही आणि खूप सारे कचोरी सेंटर होते इथे, पण फायनली इथे येऊन पोहोचलेलो आहोत आम्ही, कारण इथली खूप स्पेशल कचोरी आहे असं म्हटलं जाते, ओरिजिनल। बघू आता टेस्ट कशी आहे। गरम गरम आहे, खाऊन घेते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळ। श्रीनाथ गुळपट्टी, हे खूप गोड आहे, कमी गोड किती वर्षापासून आहे म्हणजे शेगाव मध्ये? 27। अच्छा, बाबाची सेवा करत आहे मी। अच्छा, माझं गाव डोंगरगाव आहे, इथे बाजूने 10 किलोमीटर आहे। बाबाची सेवा मी 70 वर्षापासून करत आहे आणि सेवेत खूप आनंद मिळते। काय बाबा काही कमी पडते, सगळं बरोबर आहे, ते तर आम्ही अनुभवलेलं आहे आणि स्वतः माझे साक्षात चमत्कार मला पण घडले चमत्कार। अच्छा, भरपूर बाबाचा अनुभव आहे, त्यामुळे काही कुणा गोष्टी अडचण येत नाही, सगळं बाबा दुःख निवारण करतात। बरोबर आहे। बाकी मग शेती वगैरे स्वयंपाकाचं, बाहेर स्वयंपाकाचं मंदिरात असते की मग स्वयंपाकाचं ड्युटी असते माझी, बाहेर पण स्वयंपाकाचं करतो, शेती पण करतो आणि थोडा बिझनेस आहे, हा मुलगा असते इथं। छान आहे गाडी, म्हणजे चालती गाडी, हा गाडी कुठे छान आहे। हे लोक चालले मंचुरियन खायसाठी आणि आम्ही एक चाललो महाप्रसाद खायसाठी। मी आलेला हो भक्त निवास, इथे बघू शकता गर्दी बघा। भयंकर गर्दी आहे बघा, बापरे, उद्या संडे आहे ना, रांग खूप मोठी आहे जेवणाची। हे शाळेचे विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी, इथे पोळी, शिरा, वरण, लोणचं असं मिळालेलं आहे। खाऊन घेते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळाला। पिकनिकसाठी आलेले छोटे छोटे विद्यार्थी, सगळे मजा करत आहे बघा, शाळेचे विद्यार्थी। आता आम्ही चाललेलो आहोत रूमवर, जेवण वगैरे झालं आणि सकाळी आमची 9ची ट्रेन आहे कामठी आणि ही तुमसरला जाणार आहे। आता रेस्ट वगैरे करू थोड्या वेळ। बिट्टू, गोलू आणि पल्लवी यांची ट्रेन आहे 2 वाजताची, तर हे 12 वाजता जातील रेल्वे स्टेशनवर आणि आम्ही उद्या जाऊ। 9 वाजताची आमची ट्रेन आहे। शेगावचा पान टूथपिक पण आहे, खास आहे, खास। अरे इथं बाहेर भेटत आहे यार, काय ठेल्यावरचा हा, पण किती खास आहे ना, खोलून दे ग। किती क्यूट पेटी आहे ही। लोग जा रहे, बाय पल्लवी, बाय मृणाल, बाय 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 बाय। झोपले, ही झोपली होती गाढ आणि मी वाटच पाहून राहिली, मलाही झोप येत होती। गे पल्लवी, अरे अरे घे ना, तर आमच्यासाठी तर काही दिवस छोटीच आहे तू, घे लवकर, घे ना, खाऊ घेशील माझ्याकडनं। बाय बाय पल्लवी, मजा आली ना?